हा विवाह इथं स्वयंवर पद्धतीनं होतोय, तो सुद्धा पणरहित होतोय. इथं कुठलाही वादविवाद न होता हार आणि जीत हे दोन्ही इथं होणार आहे. जिंकेल त्याला आनंद होणार आणि हार ज्याला होणार आहे त्यानं ती हार समाधानानं पचवून स्पर्धा आहे, स्पर्धेचे नियम मान्य करून स्वखुशीनं आणि समाधानानं आपली हार आणि आपली जीत ही मान्य करायचे. माझी सारे नृपती यांना कळकळीची सूचना आहे. होऊ दे स्वयंवराला सुरुवात. मित्र द्रुपद, प्रत्येकाला सूचना करण्याचं कार्य तू केलेस. मग आता एक एक धनुर्धार केवळ आपली कला कुशलता नव्हे तर आपलं अचूक नेम साधण्याचं कार्य जरूर करतील. पाहुयात कोण कोण नृपकुमार, कोण कोण हार वर्गातील क्षत्रिय पुढे येण्यासाठी तत्पर राहतोय. जबाबदारी आणि या स्पर्धेत निर्णय म्हणून तुलाच काम पाहायचं. नक्कीच मित्र, दिलेली जबाबदारी योग्य त्या स्थित्यंतरानं पार पाडण्याचं कार्य मी करेनच करेन. नेत्र कटाक्ष काळजी करू नको. तो काय उचलो की त्या तो औषध स्वयंवरात हा विरोध हा धनुष्य उचलणार आहे. मग विलंब कशाला? क्षत्रियांच्या सन्मानासाठी उचला. म्हणजे या सुयोधाला पुनश्च संधी आहे. ही आत्मविश्वास या सुयोधाचा आहे. तेव्हा हा धनुष्य उचलण्यासाठी हा सुयोधा तत्पर होत आहे. प्रश्न हस्तिनापुराच्या अस्तित्वाचा हे धनुष्य तुझ्याच्यानं जास्त हल्लं सुद्धा नाही. काळजी करू नको. विचार त्याच गोष्टीचा करतो. जे धनुष्य उचलण्यासाठी तू गेला या स्वयंवरात आता अंगराज कर्णवडे दुसरा उठलो आता हो पाहिजे काय करता तू नाही तर ती उठ तो गो मरता आता एका जमला नाही तर नाका जमताना होय काहीतरी करतो ना उचलतो मध्यंतरी आपण रोखला हो ना. आणि कशासाठी? एकच, इथं क्षत्रियांना मान आहे, इथं क्षत्रियांचा अधिकार आहे, इथं क्षत्रियांना प्रोत्साहन आहे. आणि असं असताना तुम्ही कोण हो? साम्राट तुम्ही आहात ते सूत पुत्र. आणि या सूत पुत्रांना या तरी स्वयंवर मंडपात स्थान नाही, नाही, नाही. तुम्ही जर या स्वयंवर मंडपात विजयी झाला असाल तरीच नाही द्रौपदी तुमच्या गंडी कदापि बरमाला परिधान करणार नाही, नाही, नाही. ही
माझी प्रतिज्ञा करण्याच्या अंगी सामर्थ्य आहे. करण्याच्या अंगी कुवत आहे. पण ती सामर्थ्याची कुवत न ओळखता केवळ सूतपुत्र म्हणून तुम्ही मला हे नका. अगदी सत्य. तुमच्या स्वयंवरात वितंडवाद अंगराज करणं कधी निर्माण करणार नाही. हा जर तुमच्या स्वयंवराचा नियम असेल होय. तर जे धनुष्ययोग अंगराज करणं उचललंय त्याच मान सन्मानासही अंगराज करणं तेच धनुष्य पुरेच्या जागी स्थित करतो. जागी स्थित करतो. त्यांनी उचलल्यानं तर काही नाही बुवा बरं. तू रागात जाता तो गेलो ना तो गो. मित्रा स्वयंवर मंडपाचा त्याग करून जातो. पण लक्षात ठेव हस्तिनापुराच्या अस्तित्वासाठी अंगराज कर्ण घटला. पण अंगराज करण्याच्या अस्तित्वासाठी या भर स्वयंवर मंडपात माझ्या बाजूने बोलणारा एकही वीर एकही योद्धा नाही. आणि म्हणूनच स्वयंवर मंडपाचा नव्हे तर प्रत्येक वीराचा धिक्कार, धिक्कार, तू ज्याप्रमाणे पण ठेवलास त्याप्रमाणे देशोदेशीचे राज करताय. हा धनुष्य उचलण्यासाठी आले. कुणाला शक्य झालं नाही तरी सुद्धा सरते शेवटी अंगराज कर्ण आला. एका हातानं तो धनुष्य उचलला. पण कन्येनं तुझ्या त्याचा अपमान केला. जे तिला मान्य नाही तिथं ते लग्न होऊ शकत नाही. अर्थात पहारे या आपल्या राज्याचं वर्णन करावं कर. अद्याप एक यार अवतारातील योद्धा एकही धनुर्धर शिल्लक राहिला नाही. मित्रा आता माझी चिंता वाढू लागली. कारण स्वयंवर म्हटल्यानंतर त्यात विघ्न निर्माण होणारच आहे. आणि असं असताना सुद्धा आज असा एकही क्षत्रिय नाही की जो हा धनुष्य उचलू शकेल. आणि दुसरी गोष्ट आता तर शंका वाढू लागली. नेमकी धनुर्विद्या संपली की धनुर्विद्या ग्रहण करणारे सारे वीर संपले. मित्र ध्रुपद सतत तुझ्या मुखातून शब्द बाहेर पडावेत. या विश्वाचे आर्यवर्तात राहणारे प्रत्येक क्षत्रिय प्रत्येक धनुचा संभाळीचा प्रत्येक योद्धा संभाळीचा. हे शुभ कार्य आहे. जिथं शुभ कार्य आहे तिथं अशुभ नक्कीच होईल. पण ते टाळण्यासाठी तू माझी नियुक्ती केली आहेस. मग मित्र ध्रुपद अरे स्वतःच्या कन्येचं आयुष्य तिची अब्रू राखणं प्रत्येक बापाचं कर्तव्य आहे. निवार सत्य आहे. आणि ती अब्रू मातीमोल होऊ नये म्हणून तुम्हाला पाचारण केलंयस. सत्य आहे. केवळ संधी आहे. संधी आहे म्हणजे इच्छा असेल तर मार्ग दिसेल. मित्रा बोलण्याचा मतितार्थ एकच कोणता? केवळ तुझ्या राज्याच्या राजसभेचं अवलोकन कर. ती पहा दक्षिण दिशा. या दक्षिण दिशेला बसलेले हे ब्राह्मण आणि त्या ब्राह्मणाने या विश्वाच्या पाठीवर भूदेव मानलं गेलं. आणि ज्या राजगादीवर क्षत्रिय विराजमान होता ती राजगादी क्षत्रियांची मुळीच नाही, ती ब्राह्मणांची होय. ब्राह्मण हिंसक आणि राजकर्ते हिंसक म्हणून ब्राह्मणाने चापबाण क्षत्रियांच्या स्वाधीन केले. मग नक्कीच ते या धनुर्धर युद्धेत पारंगत असतीलच. मग याच्यासाठी एक बाप म्हणून एक राजकर्ता म्हणून नव्हे तर एका मुलीचा बाप म्हणून तिची अब्रू भर चव्हाट्यावर येऊन म्हणून त्यांच्या जवळ निमंत्रणानं नम्रतेनं याचना कर जेणेकरून तिच्या कन्येची अब्रू भर चव्हाट्यावर येणार नाही. म्हणजे मित्रा या स्वयंवर मंडपात आर्यवर्तातील सारे क्षत्रिय संपले आणि म्हणूनच हे संपले असं तू घोषित करून मला तू असं सूचित केलंस की दक्षिण दिशेच्या कक्षात असणारे ब्राह्मण श्रेष्ठ आणि याच ब्राह्मण श्रेष्ठाचं आवाहन करू
महाराष्ट्रात जर एखादा असा योद्धा असेल त्यानं हा धनुष्य उचलू आणि नक्कीच हा पण असेल. परिपूर्ण करावा. नक्कीच मग असेल. मित्रा विलंब कशाला? हे ब्राह्मण श्रेष्ठ, कुसुमावतीचा राजा द्रुपद तुम्हाला आवाहन करतो. तुमच्यात जर कुणी जर धनुर्विद्या धारण केलेला असेल तर अशा योद्ध्यानं आज या स्वयंवर मंडपात असणारा हा पण आणि हा पणा ठरलेल्या वटी आणि त्याचप्रमाणे हा धनुष्य उतरू हा मत्स्यभेद करावा अशी हा राजा द्रुपद तुम्हाला विनंती करतोय. समस्त स्वयंवर मंडळ ही धनुर्विद्या धनु नको हा विजयवंत ब्राह्मण जाणतो. ओके राजे द्रुपद ठेवते का विजयवंत ब्राह्मण आपल्याला नमस्कार करतो. आशीर्वाद. तू बोलतो धनु तुलाही हा ब्राह्मण नमस्कार. यशस्वी हे ऋषी आपल्यालाही नमस्कार करतो. आशीर्वाद. आपल्या मुखावाटे शब्द निघाले तर या स्वयंवर मंडपाच्या ठाई धनुर्विद्या ज्ञान असलेल्या ब्राह्मणानं सहभागी व्हावं आणि याच करिता हीच धनुर्विद्या हा विजयवंत ब्राह्मण जाणतोय आणि याच्या योगे करून हा स्वयंवराचा पण निश्चितच हा विजयवंत ब्राह्मण पूर्ण करेल. हा विजयवंत ब्राह्मण हे मस्त यंत्र आणि हे जलकुंड ठीक आहे. या मत्स्याचा भेद करण्यासाठी हा धनुष उतरण्यासाठी हा विजयवंत ब्राह्मण तत्पर ठरेल. अरे नको हा विजयवंत ब्राह्मण अरे सांग मला का अरे नको बाबा उचल ठेवलेल्या फळाप्रमाणे धनुर्विद्येवर आरंग होऊन उद्या मारी या यंत्राद्वारे बाबा माझं नियम असा तो बघलं माझा तो डोक तो घालतो बघू तुला दिलेला शब्द पूर्ण झाला की नाही? अरे तू म्हणत होतास या अखिल आर्यवर्तात एक क्षत्र नाही. सातच माझ्याही मुखातून ते शब्द बाहेर पडले. पण जे भूदेव आहेत त्यांनी आपला कार्यभाग पूर्ण केलेला आहे. वेळ होता उपयोगाचा नाही. हे लोक जे जमले ते कार्य पूर्ण होणं गरजेचं आहे. लवकरात लवकर विवाह होणं गरजेचं आहे. यांच्यानी आमच्या दोघांचा भाव पाणी पाहिले 100 रुपये दिले होते आता तुझी वरात बिया काढतो बाहेर आता नाता आता जेवचा गोबिया चिंता करू. आपला आशीर्वाद